योद्धा न्यूज मराठी। राजगुरुनगर येथील प्राचीन विष्णू मंदिरात पुरुषोत्तम अधिक मास उत्साहात, विष्णू याग व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। राजगुरुनगर थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या पावन पावलांनी स्पर्शलेल्या ऐतिहासिक राजगुरुनगर शहरातील भीमा नदी किनारी असलेल्या जागृत पुरातन प्राचीन विष्णू मंदिर चंडीराम महाराज मठ येथे सध्या पुरुषोत्तम अधिक मास मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा केला जात आहे। गेल्या 17 मे रोजी या पवित्र पुरुषोत्तम अधिक मासाला प्रारंभ झाला असून मंदिरामध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे। शास्त्रशुद्ध मंत्रोच्चारात विष्णू याग व महापूजा या महोत्सवाचा एक भाग म्हणून बुधवार दिनांक 10 रोजी भगवान विष्णू मंदिरात विशेष विष्णू याग, होम हवन, महापूजा आणि अभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 5:30 वाजल्यापासूनच हे धार्मिक विधी अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने सुरू झाले। खेड तालुक्याचे युवकांचे आधारस्थान आणि सामान्य जनतेचे आशास्थान म्हणून ग्रामीण भागापासून ते राजगुरुनगर शहरापर्यंत नावलौकिक असलेले तसेच संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरेचा वारसा जपत कार्य करणारे माननीय अतुलभाऊ देशमुख यांनी या विष्णू याग कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला। या प्रसंगी अतुलभाऊ देशमुख, त्यांच्या सुविद्य पत्नी कल्पनाताई अतुल देशमुख आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते। विष्णू मंदिरातील या धार्मिक कार्यात देशमुख परिवाराने मनोभावे पूजा अर्चा केली। मंदिरामध्ये ब्राह्मण समाजातील पुरोहितांनी विष्णू सहस्रनामावली आणि शास्त्रशुद्ध मंत्रोच्चाराने होम हवन संपन्न केले। यामध्ये प्रामुख्याने अरविंद जोशी, गणेश खेडकर, विजय कुलकर्णी, प्रभाकर खरपूडकर आणि मंदिरातील प्रमुख विश्वस्त मठापती सुरेश शास्त्री यांचा मोठा सहभाग होता। श्रोत्रिया परिवाराकडून व्यवस्थापन आणि अन्नदान, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या राजगुरुनगर नगर परिषदेच्या माजी नगरसेविका रेखाताई श्रोत्रिया यांचा या संपूर्ण महोत्सवात सक्रिय सहभाग आहे। त्यांच्यासोबतच त्यांचा संपूर्ण श्रोत्रिया परिवार या विष्णू मंदिरातील व्यवस्थापन आणि देखरेखीची जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे। मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सतत अन्नदान आणि प्रसादाचे वाटप श्रोत्रिया परिवारातर्फे केले जात आहे। यामध्ये ज्योतिताई श्रोत्रिया यांचाही विशेष सहभाग लाभत आहे। महिला वर्गाचा विष्णू सहस्रनाम जयघोष आणि सांगता, मानवी जीवनाला योग्य संस्कार आणि पवित्र दर्शन घडवून आणणारा हा पुरुषोत्तम अधिक मास दर 3 वर्षांनी येतो। त्यामुळे या महिन्याला अत्यंत पुण्यवान मानले जाते। या काळात भगवान विष्णूंचे पालनहार रूप लक्षात घेऊन भाविक मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेत आहेत। भगवान विष्णूंना बताशे हा प्रसाद अत्यंत प्रिय असल्याने भाविकांकडून तो मोठ्या प्रमाणात अर्पण केला जात आहे। मंदिरामध्ये दररोज आठवड्यातील 7ही दिवस नित्य नियमाने देवाचा सहस्रनाम जप केला जातो। विशेषतः महिला वर्ग दररोज सायंकाळी 4 ते 7 या वेळेत मंदिरात एकत्र येऊन विष्णू सहस्रनामाचा जयघोष करत आहेत। अधिक महिन्यातील एकादशी, द्वादशी, पौर्णिमा आणि अमावस्या या दिवसांना विशेष महत्त्व असल्यामुळे या दिवशी मंदिरात मोठी गर्दी होत आहे। भगवान विष्णूंच्या पूजेसाठी अधिक महिन्यातील एकादशी आणि तुळशीचे विशेष महत्त्व असून महिला वर्ग तुळशीची पाने अर्पण करून सहस्रनाम जप करत आहेत। हा संपूर्ण उत्सव आगामी दिनांक 15 जून रोजी अमावस्येला समाप्त होणार असून तोपर्यंत मंदिरात विविध धार्मिक विधी आणि सांगतेचे कार्यक्रम सुरू राहणार आहेत। या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण राजगुरुनगर परिसरातील भाविकांमध्ये आणि भक्तगणांमध्ये सध्या अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।